नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी. या 5 आजारांच्या उपचारासाठी मिळणार 1.5 लाख रुपयाची मदत. काय आहे पाहू आपण सविस्तर. सरकारी नोकरी प्रत्येकालाच हवी असते, कारण की या नोकरीमध्ये सुरक्षितता मोठ्या प्रमाणात असते आणि सर्वांसाठी मोठी गोष्ट म्हणजे पगाराव्यतिरिक्त या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लाभ शासनाकडून दिले जातात. दरम्यान आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अशाच एक लाभाची माहिती येथे पाहणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना आजारपणात सुद्धा शासनाकडून मदत पोहोचवली जाते. वास्तविक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विविध कारणासाठी अग्रिम रक्कम दिली जाते. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी ॲडव्हान्स पैसे मिळतात. वैद्यकीय कारणासाठी देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अग्रिम म्हणजेच ॲडव्हान्स देण्याची तरतूद आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विविध आजारांच्या उपचारासाठी 1.5 लाख रुपयापर्यंत मदत पुरवली जाते. याबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 10 फेब्रुवारी 2026 रोजी एक GR जारी करण्यात आलेला आहे. या GR नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी 1.5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय ॲडव्हान्स मिळतो. आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्या आजाराच्या उपचारासाठी 1.5 लाखाची मदत मिळते हे जाणून घेऊया. कोणत्या आजारांसाठी मिळते आर्थिक मदत? सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या GR मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हृदय शस्त्रक्रिया, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया, एन्जिओप्लास्टी, मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया तसेच रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी 1.5 लाख रुपये पर्यंतचा अग्रिम देण्याची तरतूद आहे. दरम्यान ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत उपचारासाठी 1.5 लाख रुपये पर्यंतचा ॲडव्हान्स घ्यायचा असेल त्यांनी या अनुषंगाने आपल्या कार्यालयास वित्त नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जासोबत संबंधित कर्मचाऱ्यांना शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाबाबतचे एक अंदाजपत्रक सुद्धा जोडावे लागणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शासनमान्य खाजगी रुग्णालयामध्येच उपचार घ्यावे लागतील. अग्रिमाच्या लाभासाठी शासनाने जे दवाखाने निश्चित केले आहेत तेथेच उपचार घ्यावे लागतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.